कोंबडी वडे हा कोकणातील अतिशय लोकप्रिय पदार्थ. आषाढ महिन्यात प्रामुख्याने कोकणात हे भाजणीचे कोंबडी वडे तयार केले जातात. संपूर्ण कोकणात अगदी थोड्याफार फरकाने हे वडे बनविले जातात. काही भागात हे असे टम्म पुरीसारखे फुगलेले वडे केले जातात, तर काही भागांमध्ये हे असे मध्ये छिद्र असलेले वडे केले जातात. या वड्यांसाठी धान्य डाळी वापरून खमंग अशी भाजणी केली जाते. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाच रेसिपीजमध्ये. आता सर्वप्रथम या वड्यांसाठी लागणाऱ्या भाजणीची संपूर्ण आणि सविस्तर कृती पाहूयात. समजायला अगदी सोपं जावं म्हणून हे वाटीचं प्रमाण देते. आपण रोजच्या जेवणात जी आमटीची वाटी घेतो तीच मी इथे प्रमाण म्हणून घेते. या वाटीने मोजून आपल्याला 5 वाट्या तांदूळ घ्यायचे. 2, 3, 4 आणि 5वी वाटी. मी इथे हे जाडे तांदूळ घेतलेत. जे आपण भाकरीसाठी वापरतो ना तेच तांदूळ घेतलेत. या वड्यांच्या भाजणीसाठी तांदूळ घेताना नेहमी असा जुना तांदूळ घ्यायचा. लक्षात ठेवा, आंबेमोहोर किंवा इंद्रायणी किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ अजिबात या भाजणीसाठी घ्यायचा नाही. हे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घ्यायचे. त्याच वाटीने हे 1 वाटी गहू घेतलेत, 1 वाटी ज्वारी घ्यायचे. आता ही तिन्ही धान्य आपण न भाजताच वापरणार आहोत. आता ही चण्याची डाळ 1 वाटी घ्यायची, उडदाची डाळही 1 वाटी घ्यायची आणि हे जाडे पोहेही 1 वाटी घ्यायचे. हे जे कांदा पोह्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे आहेत. आता बाकीचं साहित्य पाहूयात. ज्या वाटीने आपण इतर साहित्य मोजलं त्याच वाटीने हे अर्धी वाटी धणे आहेत. इथे ही अर्धी वाटी बडीशोप आहे. हा चमचा बघा, नेहमीचा आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याहून किंचित मोठा चमचा आहे. या चमच्याने 1 चमचा मेथीदाणे घेतलेत, 1 चमचा ही काळी मिरी घ्यायची. बघा, आपण 5 वाट्या तांदूळ घेतले, त्यासाठी 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी जाडे पोहे. त्याच वाटीने अर्धी वाटी बडीशेप आणि अर्धी वाटी धणे, 1 चमचा मेथीदाणे आणि 1 चमचा मिरी. असं हे अगदी साधं सोपं प्रमाण आहे. आता सर्वप्रथम डाळी भाजून घेऊया. ही चण्याची डाळ भाजायची. मंद ते मध्यम आचेवर डाळी छान हलक्या गरम करून घ्यायचे. हाताला किंचित चटका लागायला लागला की लगेचच डाळ काढून घ्यायची. आता ही उडदाची डाळ भाजायची. ही उडदाची डाळ मी अगदी घट्ट पिळलेल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली. ही डाळसुद्धा आपल्याला हाताला हलकासा चटका लागेस्तोवर भाजून घ्यायचे, अजिबात लालसर करायची नाही. हे पोहे भाजूयात. पोहे मात्र अगदी मंद आचेवर भाजायचे, मस्त असे कुरकुरीत हाताला लागायला हवेत. हे धणेसुद्धा छान मंद असा सुवास दरवळेस्तोवर भाजून घ्यायचे. हाताला हलकासा चटका लागला की लगेचच काढून घ्यायचे. आता बडीशोप भाजूयात. काळी मिरीसुद्धा छान भाजून घ्यायची. आता मात्र गॅस बंद करायचा आहे आणि हे मेथीचे दाणे फक्त गरम करून घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला मेथीचे दाणे हे हलकेसे गरम करून घ्यायचे, भाजायचे नाही आहेत, नाहीतर मग वड्याची चव ही कडवट लागू शकते. बघा, आपले सगळे भाजलेले जिन्नस गार झालेले आहेत. आता हे या धान्यामध्ये मिक्स करूयात आणि ही भाजणी छान सरसरीत दळून आणायची. अगदी बारीक नाही दळायची. पीठ हे मस्त असं सरसरीत असलं ना की वडा असा टम्म फुगून येतो. बघा, छान सरसरीत असं हे पीठ मी दळून आणलं आहे. आता आपण याचे वडे करूयात. आता हे 2 वाट्या पीठ घ्यायचे. ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं तीच वाटी मी इथे प्रमाणासाठी घेतली. चवीप्रमाणे मीठ घालायचे, किंचित हळद घालायची. हळद घातल्यामुळे ना वड्यांना रंग अगदी सुरेख येतो. हे सगळं या पिठामध्ये छान मिसळून घ्यायचे. मी इथे हे पाणी उकळवून घेतलं आहे. पाणी उकळल्यानंतर 1-2 वाफा छान मुरू दिल्यात आणि मग हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. अगदी उकळतं पाणी आपण हे वड्यांचं पीठ भिजवण्यासाठी वापरलं तर मात्र वडे अगदी तेलकट होतात. त्यामुळे 1-2 वाफा छान मुरू द्यायच्या आणि मग पीठ भिजवायला हे पाणी वापरायचं. अगदीच गरम गरम पाणी घातल्यामुळे सर्वप्रथम हे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचं. गरम गरमच हे पीठ मळायचं.
हे वड्याचं पीठ मळताना जरासं घट्ट मळायचं, म्हणजे आपलं भाकरीचं पीठ असतं ना त्यापेक्षा किंचित घट्ट मळायचं, म्हणजे पीठ जेव्हा आपलं येईल ना तेव्हा ते बऱ्यापैकी सैल होतं. म्हणून जर आपण आधीच सैल पीठ मळलं तर मात्र पीठ आल्यावर आणखी सैल होतं आणि मग अशा पिठाचे वडे व्यवस्थित थापलेही जात नाहीत. बघा, इतपत घट्ट मी पीठ मळून घेतलं. या वाटीने आपण 2 वाट्या पीठ घेतलेलं. याच वाटीने आपल्याला बरोबर 1 वाटी पाणी लागलेलं आहे. अगदी 1-2 चमचे मागे पुढे होऊ शकतं. आजी आईकडून चालत आलेलं हे अगदी अनुभवी प्रमाण आहे, त्यामुळे डोळे झाकून वापरा. आता हे भिजवलेलं पीठ मी या डब्यात काढून घेते. डब्याला किंचित तेलाचा हात लावून घ्यायचा. आता या पिठाला ही अशी छिद्र करून घ्यायची आणि त्यामध्ये हे असं तेल घालून ठेवायचं. खरं तर पारंपरिकरित्या या वड्याच्या पिठाला चुलीतल्या कोळशाची मस्त अशी धुरी दिली जाते. हल्ली आपल्याकडे शहरामध्ये कोळसा अवेलेबल होत नाही, त्यामुळे मी नेहमी या प्रकारे वडे करते. अगदी छान गरगरीत फुलून येतं. आता झाकण लावायचं आणि हे पीठ साधारण 3 ते 4 तास मुरण्यासाठी ठेवायचं. हे वड्याचं पीठ आपण जितकं जास्त मुरवू ना तितकं ते मस्त येतं. पण अगदीच वेळ नसेल तर मात्र 1 तास भिजवलं तरी चालेल. साधारण 4 तास झालेले आहेत. पीठ बघा किती छान आलं आहे, अगदी मऊ झालं. आता हे पीठ मी ताटात काढून घेते आणि थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा छान मळून घेते. असं पीठ छान मुरवून घेतलं ना की वडे अगदी हलके होतात. त्यामुळे कमीत कमी 3 ते 4 तास तरी पीठ छान भिजवून घ्यायचे. या पिठाचे लिंबा एवढे असे गोळे करून घ्यायचे. आपल्याला वड्याच्या आकारात थापायचं आहे त्या आकाराचे गोळे करायचे. या प्रकारे एकदाच सगळे गोळे करून घेतले ना की आपल्याला वडे पटापट थापता येतात. बघा, सगळे गोळे मी इथे करून घेतले. आता आपण वडे थापायला घेऊया. वडे थापण्यासाठी मी इथे हे केळीचं पान घेतलं आहे. अगदीच केळीचं पान नाही मिळालं तर दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवीही चालू शकेल. या पानाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता हा एक गोळा घ्यायचा आहे आणि बोटाच्या साह्याने छान गोलाकार असा एकाच दिशेने थापून घ्यायचा. अगदी जाड किंवा अगदी पातळ असं थापायचं नाही. सगळ्या बाजूनी छान एकसारखा थापल्यामुळे वडा अगदी मस्त असा फुगून येतो. बघा, छान वडा थापून झालेला आहे. इतपत मी जाड ठेवला आहे. थोडासा सराव केला ना की अगदी सहज जमतं. आणखी एक वडा मी करून दाखवते. हा एक गोळा घ्यायचा आहे. अगदी किंचित तेलाचं बोट लावायचं आणि हाताच्या या भागाने वडा छान गोलाकार एकाच दिशेने थापून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूनी छान एकसारखा थापला जाईल असं थापायचं. सगळ्या बाजूनी छान एकसारखा थापल्यामुळे वडा अगदी मस्त असा फुगून येतो. बघा, हाही वडा छान थापून झाला. पुन्हा मी दाखवलं त्याप्रमाणेच वडा थापायचा आहे आणि या प्रकारे मध्ये असं छिद्र करून घ्यायचं आहे. आता अगदीच वडे थापणं शक्य नसलं तर ही अगदी सोपी पद्धत. मी ही पॉलिथिन घेतली आहे, त्याला किंचित असं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. एक गोळा घ्यायचा आहे, त्यालाही अगदी किंचित तेलाचं बोट लावायचं आहे आणि ही अशी छोटीशी ताटली घ्यायची आणि त्याने एकसारखा दाब द्यायचा. बघा, अजिबात मेहनत न घेता अगदी गोल मस्त असा वडा थापून झाला आहे. जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात वडे करायचे असतात किंवा ऑर्डर्सचे वडे करायचे असतात तेव्हा प्रेसरची मदत घेऊन किंवा या प्रकारे ताटलीने दाब देऊन आपण वडे थापू शकतो. बघा, मस्त असा वडा थापून झाला आहे. मी काढून घेते. आता वडे तळायला घेऊयात. वडे तळण्यासाठी तळणीच्या कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं. हा वडा तेलामध्ये सोडूया. ज्याप्रमाणे आपण वडा थापला म्हणजे खालची बाजू ही तेलात सुद्धा खालीच सोडायची आणि अगदी हलक्या हाताने झाऱ्याने असं वड्यावर तेल सोडायचे. याप्रमाणे वडा छान फुगून वर आला की लगेचच उलटायचा आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायचा. आता फार उलटपलट न करता वडा अगदी निथळून छान काढून घ्यायचा आहे. हा थापलेला वडा मी तेलात सोडते. झाऱ्याने या प्रकारे तेल उडवायचे आणि वडा छान फुगून वर आला की लगेच उलटून घ्यायचा. उलटलेली बाजू ही छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची. बघा, मस्त असा वडा छान फुगला आहे. या प्रकारेच मी सगळे वडे तळून घेते. बघा,
मस्त असे टम्म फुगलेले वडे आपले तयार आहेत. आता हे वडे जरी कोंबडी वडे असले तरी हे कोंबडीच्या रश्श्याप्रमाणेच मटणाच्या रश्श्यासोबतही अगदी अप्रतिम लागतात. पण म्हणून शाकाहारी लोकांनी मात्र अजिबात निराश नाही व्हायचा. त्यांच्यासाठी हे वडे काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत अगदी अप्रतिम लागतात. ओल्या काजूच्या उसळीसोबत तर या वड्यांची चव विचारूच नका. तसेच खिरीसोबतही हे भाजणीचे वडे अगदी सुरेख लागतात. अगदीच काही नाही तर आपल्या चहासोबतही यांची जोडी खूप सुरेख जमते. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत हां. तेव्हा हे भाजणीचे वडे तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.